नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला हे सुंदर असं मोत्यांचं कॅन्डल स्टँड कसं बनवायचं आहे ते या व्हिडिओतून सांगणार आहे. तर हे कॅन्डल स्टँड बनवण्यासाठी मी इथे हे 6 नंबरचे क्रीम कलरचे मोती वापरले आहेत. 6 नंबरचे लाल रंगाचे मोती आहेत. हे 8 नंबरचे गोल्डन मोती आहेत आणि त्याचबरोबर हे 4 नंबरचे गोल्डन मोती, एवढे मोती इथे लागणार आहेत. 6 नंबरचा तंगूस मी वापरलेला आहे सुई, आणि हा 10 नंबरचा दोरा आहे. हा दोरा मी इथे वापरणार आहे. चला तर मग आता आपण हे कॅन्डल स्टँड कसं बनवायचं ते बघूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिल्यांदा मी हे 6 क्रीम कलरचे मोती ओवून घेतलेले आहेत तंगूसमध्ये, आणि नेहमीप्रमाणे इथे ह्या पहिल्या मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून मी ह्या 6 मोत्यांचा गोल तयार करून घेणार आहे. असा गोल आपला तयार झालेला आहे. आता इथे आपण 5 मोती घ्यायचे, क्रीम कलरनेच पहिल्यांदा विणणार आहोत. 3, 4 आणि 5 मोती घेतले क्रीम कलरचे. डाव्या हाताला ह्या मोत्यात डाव्या हाताला तंगूस आहे, त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतलेली आहे. इथे आपला परत 1 2 3 4 5 6 मोत्यांचा गोल तयार झाला आहे. आता हा दुसरा मोती आहे, त्याच्यातून पण मी सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतलेली आहे. आता इथे 4 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि हा चौथा. 4 क्रीम कलरचे मोती घेतले. आता हा जो मोती आहे हा, याच्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेतलेली आहे. इथे परत 1 2 3 4 5 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. आता हा 1 आणि हा 2 अशा ह्या दोनही मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. इथे परत 4 मोती घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि 4 मोती घेतले. परत आता हा जो मोती आहे याच्यातून आपण वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे. आणि परत 1 आणि 2 ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. म्हणजे आपण इथे पहिल्यांदा 6 मोत्यांचा एक गोल तयार करून घेतला आणि त्याच्या प्रत्येक मोत्यावरती परत 6 मोत्यांचे गोल तयार करतोय. 1 2 3 गोल तयार झाले. तसेच आता पुढे पण मी करून घेते. आता हे 1 2 3 4 5 मोत्यांवर 5 गोल तयार केलेले आहेत. आणि आता इथे ह्या 6व्या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे डावीकडे, आणि हा जो आता पहिला जो आपण गोल तयार केलेला आहे त्यातल्या ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे. आणि इथे आता 3च मोती घ्यायचेत. 1 2 आणि हा तिसरा. आता परत हा शेवटचा हा जो 5वा गोल केला आहे त्यातला ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली.
परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे आणि ह्या मोत्यात उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली। आता इथे परत 4 मोती घ्यायचे क्रीम कलरचे। 1 2 3 आणि 4 मोती घेतले क्रीम कलरचे। आता ह्या मोत्यात डावीकडे तंगूस आहे, त्याच्या शेजारच्या मोत्यातून आपण उजवीकडून डावीकडे आणि ह्या पण मोत्यातून अशा ह्या 2 मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतली। आता हा कॉर्नरचा मोती आहे एकच, त्याच्यातून सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे आणि इथे परत आता 4 मोती घ्यायचे। 1 2 3 आणि हा 4 मोती घेतले। परत सेम विणायचं आहे। हा जो मोती आहे, या गोलाचा हा मोती आहे, त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे। त्याचबरोबर 1 2 3 या तीनही मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची। इथे परत 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे। 1 2 3 क्रीम कलरचे मोती घेतले। परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली। आता 1 2 आणि हा कॉर्नरचा तिसरा, या तीनही मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी। आणि इथे आता 4 मोती घ्यायचे क्रीम कलरचे। 1 2 3 आणि 4 मोती घेतले। परत आता ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली आणि आता 1 2 3 ह्या तीनही मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची। इथे आता परत 3 मोती घ्यायचे। 1 2 आणि 3 मोती घेतले। ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। परत 1 2 3 या तीनही मोत्यातून उजवीकडून डावीकडे। आता या कॉर्नरच्या मोत्यात आलं की 4 घ्यायचेत मोती क्रीम कलरचे, म्हणजे परत आपला 6 मोत्यांचा गोल तयार होतो। 1 2 3 आणि 4 कॉर्नरच्या मोत्यात आलं की 4 मोती घ्यायचे। परत ह्या मोत्यातूनच सुई आपण काढून घ्यायची आहे। परत 1 2 3 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई। अशा पद्धतीने आपण हे सगळे म्हणजे 1 2 3 बाजू राहिल्या, त्या तीनही बाजू आपण विणून घेऊयात। इथे आपला ह्या ओळीचा शेवट आलेला आहे, म्हणजे ही एक आपली पहिली ओळ झाली, ही दुसरी ओळ आहे, दुसऱ्या ओळीचा शेवट आहे। तर इथे आपण आता 3च मोती घ्यायचेत। 3 मोती घेतले। परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी। ही आपली दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे। आता तिसरी ओळ पण क्रीम कलरच्याच मोत्यांनी विणायची आहे। या मोत्यातून सगळ्या सुई काढून घेतली। ह्या मोत्यात आहे आता आपला तंगूस। तर इथे आता आपण 4 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत। 1
2 3 आणि 4 क्रीम कलरचे मोती घेतले. परत सेम आता इथे डावीकडे तंगूस आहे या मोत्यात, त्याच्या शेजारच्या मोत्यातून आणि त्या मोत्यातून असे या दोनही मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतली. पुढच्या 1 आणि 2 ह्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आहे. आता इथे 3 घ्यायचेत मोती, कारण आपण 6 मोत्यांचाच गोल बनवतोय, त्यामुळे इथे परत 3 घ्यायचे क्रीम कलरचे मोती. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. 1 2 3 तीनही मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. दोन आणि हा तिसरा, हा कॉर्नरचा मोती आहे. हा 1 2 3 4 आणि हा 5 असे कॉर्नरचे, हा 6वा असे कॉर्नरचा मोती आहे. त्या कॉर्नरच्या मोत्यात जेव्हा आपण येऊ तेव्हा इथे 4 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, म्हणजे इथे आपला 6 मोत्यांचा गोल कंप्लीट होईल. 4 या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. परत या कॉर्नरच्या एका मोत्यातून सुई घ्यायची काढून आणि 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. आता इथे 3 घ्यायचेत मोती. 1 2 आणि 3 मोती घेतले. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. 1 2 3 आणि 4 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. 4 आता इथे परत 3 मोती घ्यायचेत. 1 2 आणि 3 मोती घेतले. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. परत 1 2 3 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. आता इथे परत ह्या कॉर्नरच्या मोत्यात आलेलो आहोत आपण. मग इथे आता परत 4 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. अशा प्रकारे 1 2 3 आणि 4 ह्या 4 बाजू आहेत त्या सेम ह्या पद्धतीने विणून घ्यायच्या आहेत. इथे आपला हा तिसऱ्या ओळीचा शेवट आलेला आहे आणि ह्या मोत्यातून डावीकडे तंगूस आहे, हा कॉर्नरचा मोती आहे, त्याच्यातून मी अशी सुई काढून घेणार आहे उजवीकडून डावीकडे. आणि त्याचबरोबर हा जो पहिला गोल केला होता त्यातल्या ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेणार आहे. आणि आता इथे 3 मोती घेणार आहे क्रीम कलरचे. 1 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. आणि आता ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी अशी सुई काढून घेतलेली आहे. परत ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे
या मोत्यातून वरच्या दिशेने आणि ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतलेली आहे. इथे आपली ही तिसरी ओळ पूर्ण झालेली आहे. 1 2 आणि 3. आता चौथ्या ओळीला सुरुवात करताना आपण आता हे लाल मोती वापरणार आहोत. परत ते 4 घ्यायचे आहेत. सुरुवात 4च मोत्यांनी करायची आहे. 4 लाल मोती घेतले. आता या मोत्यात आहे डावीकडे तंग, त्याच्या शेजारचा मोती आणि तो मोती, ह्या दोनही मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. असे. आता पुढच्या 1 आणि 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे. म्हणजे एकूण आपण 4 मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. आता इथे 3 लाल मोती घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3. 3 लाल मोती घेतले. या मोत्यातून हे आधीची ओळ विणली तशीच विणायची आहे. चौथी ओळ चालू आहे आपली ही. परत 6 मोत्यांचा गोल झालेला आहे. आता परत 1 आणि 2 पुढच्या ह्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आहे. आणि इथे आता परत 3 लाल मोती घेणार आहोत. 1 2 आणि 3. 3 लाल मोती घेतलेले आहेत. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत आता 1 2 3 ह्या 3 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. इथे 3च मोत्यातून का घ्यायचे, कारण इथे कॉर्नरचा मोती आला. 1 हा 1 3 4 5 आणि 6. आता इथे जेव्हा आपण कॉर्नरच्या मोत्यात येऊ तर इथे आपण आता 3च मोती घेणार आहोत. आधीच्या ओळीमध्ये आपण 4 मोती घेतले होते. आता इथे 3च लाल मोती घ्यायचे आहेत. 1 2 3. 3 लाल मोती घेतले. ह्या मोत्यातून परत वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे आपला 5 मोत्यांचा गोल तयार झाला आहे. 1 2 3 4 5 हे सगळे 6 मोत्यांचे गोल आहेत. कॉर्नरला आपण 5 मोत्यांचा गोल तयार केलेला आहे. परत त्या मोत्यातून आणि पुढच्या ह्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आपली आता दुसरी बाजू आपण विणायला घेतलेली आहे. म्हणजे ही एक बाजू झाली. आता इकडे दुसऱ्या बाजूला मी विणायला घेत आहे. तर इथे आता सुरुवात करताना परत 3च मोती घ्यायचेत. 1 2 आणि 3. 3 मोती घेतले. लालच घ्यायचे. ही सगळी आता लालच मोत्यांची ओळ आहे. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता आपला परत 6 मोत्यांचा गोल तयार झाला आहे. 1 2 3 4 5 6. आणि आता परत 1 2 आणि 3 आणि 4 मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. आता इथे परत 3 मोती घ्यायचे. 2 3 लाल मोती घेतले.
परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत 1 2 3 4 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. 3 आणि 4. आता इथे परत 3 लाल मोती. 1 2 आणि हा तिसरा. 3 लाल मोती घेतले. या मोत्यातून परत वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे कॉर्नर आलाय, त्यामुळे 1 2 3च मोत्यातून सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे. आता इथे कॉर्नरला परत 3च मोती घ्यायचे. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. आता इथे परत 1 2 3 4 5 मोत्यांचा गोल तयार झाला. आता 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची, म्हणजे कॉर्नरचा 1 आणि हे पुढचे 2. आता ही आपली तिसरी बाजू विणायला घेतलेली आहे. ती पण ह्या जशा विणलेल्या आहेत त्या पद्धतीने ही ओळ या बाजू 4 विणून घ्यायच्या आहेत. इथे आपली ही चौथी ओळ पूर्ण होत आहे. आता हा जो कॉर्नरचा एक मोती आहे त्याच्यातून मी सुई काढून घेतलेली आहे आणि हा जो पहिला गोल आहे त्यातल्या ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेते. आणि आता इथे आपल्याला परत कॉर्नरला 5 मोत्यांचाच गोल करायचा आहे, त्यामुळे इथे 2च लाल मोती घ्यायचे आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत या मोत्यातून परत ह्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आणि ह्या मोत्यातून एकाच मोत्यातून ह्या सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. इथे आपली ही 5वी ओळ पूर्ण झालेली आहे. 6व्या ओळीला सुरुवात करताना इथे आपण 4 लाल मोती घेणार आहोत. 4 ने आता ही आपल्या 5व्या ओळीची सुरुवात करणार आहोत. 4 मोत्यांनी, लालच मोत्यांनी विणायचे. परत ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून असं 2 मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे घ्यायची. परत पुढच्या 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून परत उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. आता इथे 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि हा तिसरा. 3 मोती घेतले. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत ह्या 2 मोत्यातून उजवीकडून डावीकडे, तसंच पुढच्या 2 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. आता इथून पुढे सगळं 3-3 मोत्यांनीच विणत जायचं. ही पूर्ण ओळ आपण 3 मोत्यांनीच विणणार आहोत. 3 मोती,
परत ह्या 2 मोत्यातून आणि पुढच्या 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे कॉर्नरच्या इथे जे 5 मोती घेतले म्हणजे 5 मोत्यांचा जो गोल केलाय तिथे आता आपली सुई आलेली आहे. इथे पण आपण आता 3च मोती घेणार आहोत. 1 2 आणि 3 मोती घेतले. इथे परत 6 मोत्यांचा गोल तयार केला. आता ह्या 2 मोत्यातून 1 आणि 2 या 2 मोत्यातून सुई परत काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे. त्याचबरोबर आता हा दुसरा भाग आहे बघा, हा दुसरा भाग चालू झाला आहे. त्यातला 1 आणि 2 या 2 मोत्यातून सुई काढून घ्या. दुसरी बाजू आहे ती, भाग नाही, सॉरी, ही दुसरी बाजू आता मी विणायला घेतलेली आहे. तर त्यातल्या 1 आणि 2 मोत्यातून मी सुई काढून घेतली. परत इथे 3 मोती घ्यायचे. 3 मोती घेतले. परत ह्या मोत्यातूनच सुई काढून घ्यायची आहे. आता हे सगळे 6 मोत्यांचेच गोल होणार आहे. आता 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. त्याचबरोबर पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. अशा पद्धतीने ही पूर्ण ओळ आपण विणून घेणार आहोत. इथपर्यंत 6 मोत्यांचेच गोल व्हायला पाहिजेत. आता हे 1 2 3 4 5 6 पुढे पण सगळे 6 इथे 5 मोत्यांचा गोल केला होता. आता ही ओळ पूर्ण 6 मोत्यांचा गोल करून करायची आहे. आता ही 5वी ओळ आहे, ही संपत आलेली आहे. पण आता इथे मी जे उलट्या साईडनी म्हणजे आता मी इतका वेळ असं विणत होते, आतून असं तुम्हाला ओळी सांगितल्या. पण आता ही जी 5वी ओळ आहे ना, ती आपण अशी विणायची आहे की बाहेरच्या साईडने विणायची आहे. म्हणजे तो जो गोल होणार आहे आपला वरती, तो असा पसरट नाही होणार आहे. आतून जर का विणत गेलं तर तो असा पसरट होईल. त्यामुळे असं बाहेरून विणायचं आहे. आणि त्यामुळे आता इकडे आपण डावीकडून उजवीकडे जाणार आहोत. आता इतक्या वेळ आपण उजवीकडून डावीकडे जात होतो, पण 5व्या आणि 6व्या ओळीला मात्र आपण डावीकडून उजवीकडे जायचं आहे. परत ह्या 2 मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. इथे आपले ही 5वी ओळ संपणार आहे. इथे हे मी 2 मोती घेतले लाल. परत ह्या सगळ्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची आहे. ह्या मोत्यातून आणि आता परत ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे मी सुई काढून घेतलेली आहे. प्रत्येक वेळेला मी उजवीकडे जात होते आणि असं विणत होते. असं केलं तरी चालणार आहे, पण हे बाहेरच्या साईडने आपण विणायचं आहे. असं हे केलेलं आहे. या मोत्यातून समजा घेतले आपण. आता इथे परत 4 मोत्यांनी सुरुवात करायची आहे. 1 2 3 आणि 4 मोत्यांनी सुरुवात करायची आहे लाल. आणि इथे आपण असं आता परत ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडेच काढून घेतली, पण हे बाहेरच्या साईडने घ्यायचं आहे. असं आतल्या साईडने विणायचं नाही. म्हणजे हा जो गोल आहे हा आपला असा आतल्या साईडला जाईल, नाही तर हा असा पसरट होईल आणि आपल्याला असा उभा गोल करायचा आहे. त्यामुळे बाहेरच्या साईडनी विणायचं आहे. डावीकडनं विणलं नाही तरी चालतंय, नेहमीसारखं विणलं तरी चालतंय. म्हणजे मी पहिल्या ज्या ओळी सांगितल्या तशा, पण ह्या अशा विणायच्या आहेत बाहेरच्या बाजूनी त्यांना. आणि आता 3 मोत्यांनी परत ही 6वी ओळ पण आपण पूर्ण करून घेणार आहोत.
असेच बाहेरच्या साईडनी विणून आता हा असं छान असं हे उभं राहतं मग हे, आणि आता हा गोल असा गोल येईल आपला छानसा. ते आपली ही 6वी ओळ पूर्ण झालेली आहे आणि ह्या 6 ओळीमध्ये सुंदर असा हा गोल तयार झालेला आहे. वाटीसारखा ह्याला आकार आलेला आहे. आता ह्याला आपण डेकोरेट करणार आहोत. तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता, पण मी ज्या पद्धतीने केला आहे ती पद्धत मी तुम्हाला आता दाखवते. इथे आता आपल्याला लटकन बनवायचं आहे गोल्डन मोत्यांनी आणि क्रीम कलरच्या मोत्यांनी. त्यासाठी मी इथे हा 10 नंबरचा दोरा वापरलेला आहे. तंगूस वापरला तर ते असे माळ जे ओवू आपण ते असे वेडीवाकडी होते, दोऱ्यामध्ये असे छान ते आकारामध्ये राहते, म्हणून दोरा वापरायचा आहे. शिवाय मी या दोऱ्याला गाठ मारली होती, तर इथून ते दोरा मी या मोत्यांमधून पास करत इथे आणलेला आहे. या 2 मोत्यातून पुढे आणलेला आहे, म्हणजे आतल्या साईडनी कुठेही बघताना आपल्याला ती गाठ दोऱ्याची दिसणार नाही आहे. आता इथे आपण हे 4 नंबरचे गोल्डन मोती आहेत, ते मी 4, 5, 6 आणि 7 घेतलेले आहेत. गोल्डन मोती 4 नंबरचे मी 7 घेतलेले आहेत. हा 8 नंबरचा एक गोल्डन मोती आहे आणि परत 4 नंबरचे 7 मोती घ्यायचे. 3, 4, 5, 6, 7 अशी मी ही माळ ओवून घेतलेली आहे. तर आता ह्या मोत्यातून इकडे आलेली आहे दोरा. 1, 2, 3, 4 मोती सोडून द्यायचे आणि ह्या 5व्या मोत्यात डावीकडून उजवीकडे दोरा काढून घेतलेला आहे. हे असं सुंदर असं हे एक लटकन आपलं तयार झालेलं आहे. आता इथे हे क्रीम कलरचे जे 6 नंबरचे मोती मी वापरलेले आहेत ते 3 घ्यायचे आणि हा 4 नंबरचा एक गोल्डन मोती घ्यायचा. आणि इथे आता हा गोल्डन मोती आहे ह्या साईडला सोडून द्यायचा आणि ह्या 3 क्रीम कलरच्या मोत्यातून सुई खालून वरच्या दिशेने काढून घ्यायची. इथे हे असं एक लटकन तयार झालेलं आहे. आता पुढच्या या एकाच मोत्यातून लाल परत डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतलेली आहे. इथे परत सेम हे 4 नंबरचे 7 मोती घ्यायचे. सात घेतले 4 नंबरचे गोल्डन मोती. हा एक 8 नंबरचा घ्यायचा. परत इथे 4 नंबरचे 7 मोती घ्यायचे. 4, 5, 6 आणि 7. परत इथे मी अशी ही माळ ओवून घेतलेली आहे. इथे परत 1, 2, 3 आणि 4 मोती सोडून 5व्या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे. इथे परत 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 1, 2 आणि 3 आणि हा एक 4 नंबरचा मोती. परत हा गोल्डन मोती सोडून द्यायचा आणि ह्या 3 मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. हे एक अजून एक लटकन तयार झालेलं आहे क्रीम कलरचं. आता परत ह्या पुढच्या
एकाच मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे आणि इथे आता परत हे सेम अशी माळ होऊन घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हे पूर्ण आपण विणून घेणार आहोत. असे तुम्हाला जर अजून काही नवीन आयडिया येत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे सजवू शकता, त्याला डेकोरेट करू शकता. तर अशा प्रकारे हे आपलं एक सुंदर असं कॅन्डल स्टँड तयार झालेलं आहे. त्याला असं पूर्ण सगळीकडनं मी डेकोरेट करून घेतलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं हे कॅन्डल स्टँड तयार झालेलं आहे. याचा उपयोग तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. फक्त कॅन्डल्स ठेवण्यासाठीच नाही तर तुम्ही अजून काय काय ठेवण्यासाठी पण ह्याचा वापर करू शकता. ते मी माझ्या पुढच्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.